हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे थेव्हनिन्स थेरम. लास्ट लेक्चरमध्ये आपण नोडल अनालिसिस वगैरे प्रॉब्लेम घेऊन झालेले आहेत. तर आता आपल्याला थेरम्स रिलेटेड बघायचे आहेत. थेरम्स आपले सुपरपोजिशन थेरम झालेला आहे, नॉर्टन्स थेरम देखील स्टेटमेंट झालेला आहे. आता थेव्हनिन्स थेरम आपल्याला पाहायचा आहे. थेव्हनिन्स थेरम काय सांगतो बघा. आधी तुम्ही थेरम्स लिहून घ्या, नंतर मी तुम्हाला तो थेरम एकदम व्यवस्थित एक्सप्लेन करतो. थेव्हनिन्स थेरम काय करतो, एनी लिनियर वर्ड महत्त्वाचा आहे. एनी लिनियर बायलॅटरल वर्ड देखील महत्त्वाचा आहे. एनी लिनियर बायलॅटरल कॉम्प्लेक्स circuit can be represented by a simple equivalent circuit consist of single voltage source. हे फार महत्त्वाचं आहे. single voltage source in series with resistance where source voltage VTH is equal to the open circuit voltage appearing across the load terminal when load is removed and series resistance is equal to the RTH. The equivalent resistance of the circuit seen between the load terminals when the voltage source are replaced by short circuit. हे पहा, voltage source replaced by short circuit. Voltage source replaced by short circuit and current source are replaced by open circuit. The internal source impedance remaining in the circuit. हे व्यवस्थित आधी तुम्ही लिहून घ्या. मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करतो. थेरम व्यवस्थित एक्सप्लेन करतो. थेव्हनिन्स थेरमचं स्टेटमेंट आहे. काय आहे स्टेटमेंट? एनी लिनियर बायलॅटरल कॉम्प्लेक्स सर्किट. प्रत्येक गोष्ट आपण ह्या ठिकाणी हे करायचं आहे. एनी लिनियर बायलॅटरल कॉम्प्लेक्स सर्किट इथपर्यंत आहे. ह्याचे आता तुकडे करूया आपण आणि प्रत्येक गोष्ट इथं मी तुम्हाला एक्सप्लेन करत आहे. लिनियर म्हणजे काय आहे? हा व्होल्टेज सोर्स असेल ग्राफ आणि हा करंट सोर्स. मी पहिल्या लेक्चरलाच ह्याचं केलेलं आहे. जर तुम्हाला समज नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचे इंट्रोडक्शन टाकतो. एनी लिनियर म्हणजे काय? हा व्होल्टेज सोर्स आहे आणि हा करंट सोर्स आहे. तर इथून एक मिनिट, इथं स्ट्रेट लाईन मारता येते का बघा. एनी लिनियर ही स्ट्रेट लाईन. हो सॉरी. लिनियर म्हणजे काय? जसं जसं व्होल्टेज सोर्स वाढत जाणार आहे तसं तसं तुमचा करंट सोर्स सुद्धा काय जाणार आहे? वाढत जाणार आहे. ह्याला लिनियर म्हटलं जातं. बायलॅटरल म्हणजे काय? बायलॅटरल म्हणजे दोन्ही साईड, म्हणजे त्याचे साइन कन्व्हेन्शन्स होत नाही. एनी लिनियर बायलॅटरल नेटवर्क. बायलॅटरल म्हणजे काय? दोन्ही साईडला, म्हणजे करंट डायरेक्शनमुळं ह्याच्यात फरक पडत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल पहा तुम्ही, रेजिस्टन्स इज द बायलॅटरल इलेमेंट. म्हणजे काय? करंट इकडून इकडे गेला तरी ह्याचा व्होल्टेज ड्रॉप काय येतो? व्ही इज इक्वल्स टू IRच घेतो. आता नेक्स्ट कंडिशनला, ह्याच कंडिशनला इकडून इकडे गेला म्हणजे ए पासून बी कडे गेला तरी IRच घेतो आणि बी पासून ए कडे गेला तरी काय घेतो? IRच घेतो. ह्याला बायलॅटरल नेटवर्क म्हणतात. ह्याला काय म्हटलं असतं? बायलॅटरल नेटवर्क. चला आता ह्या गोष्टी समजल्या असतील तुम्हाला. कॅन बी रिप्रेझेंटेड बाय सिंगल इक्विव्हॅलेंट सर्किट कन्सिस्ट ऑफ सिंगल व्होल्टेज सोर्स इन सेरीज विथ रेजिस्टन्स where source voltage is VTH is equal to open circuit voltage appearing across the load terminal. म्हणजे हे जे सर्किट, जे कॉम्प्लेक्स सर्किट दिलेलं आहे, बघा ज्या गोष्टी मोठ्या असतात त्या काय करायच्या असतात? छोट्या छोट्या भागात डिवाइड करायचे. कॉम्प्लेक्स सर्किट तुम्हाला दिलेलं आहे. थेव्हनिन्स थेरम कशासाठी यूज केलं जातं? तर कॉम्प्लेक्स सर्किट दिलेलं आहे ते काय करायचं आहे आपल्याला?
सिंगल इक्विव्हॅलंट सर्किटमध्ये बदलायचं आहे. मग ते कसं बदलणार आपण? लिनियर बायलॅटरल नेटवर्क दिलेलं आहे, ते सिंगल इक्विव्हॅलंट व्होल्टेज सोर्समध्ये त्याचे कन्वर्ट करू शकतो. विथ त्याला काय करू शकतो? हा लोड रेजिस्टन्स, हा RTH रेजिस्टन्स आणि हे VTH दिलेला आहे. हे काय दिलेलं आहे? VTH दिलेलं आहे. तर आता ह्यामध्ये बघा हे इक्विव्हॅलंट सर्किट होतं. पण हे इक्विव्हॅलंट सर्किट कसं होतं? तर हे VTH म्हणजेच काय आहे? ओपन सर्किट व्होल्टेज असणार आहे. हे VTH म्हणजेच काय आहे? ओपन सर्किट व्होल्टेज असणार आहे. हे VTH म्हणजेच काय असणार आहे? ओपन सर्किट व्होल्टेज आहे. RTH काढायची प्रोसिजर मी तुम्हाला सांगितलेली आहे. काय करायचे? सगळे व्होल्टेज सोर्स जे इंडिपेंडंट आहे ते शॉर्ट करायचे आणि करंट सोर्स काय करायचे? ओपन ठेवायचे. आणि त्यावेळी काय काढायचं आहे? RTH काढायचं आहे. ते इथं दिलेलं आहे. इज इक्वल टू द ओपन सर्किट व्होल्टेज appearing across the load terminal when load is removed and series resistance equals to RTH. Series resistance equals to RTH. The equivalent resistance of the circuit seen between load terminals when voltage source is replaced by short circuit. हे बघा मी सांगितलं. Voltage source is replaced by short circuit and current source are replaced by open circuit. Current source are replaced by open circuit. The internal source impedance remaining in the circuit. हे असं थेरम आहे. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल हे असं सर्किट दिलेलं आहे. इथे एक व्होल्टेज सोर्स दिला आहे, इथे एक व्होल्टेज सोर्स दिला आहे. सॉरी, इथं RL दिलेला आहे, इथं R1 दिलेला आहे, इथं R2 दिलेला आहे, इथं R3 दिलेला आहे. हे V आहे. तर RLच्या अक्रॉस काय करायचं आपल्याला? थेवेनिन्स थेरम काढायचा आहे. तर काय करायचं? इनिशियली प्रोसिजर काय आहे बघा. इथं प्रोसिजर पण घेऊन टाकू आपण लागलीच. प्रोसिजर काय सांगितले जाते आपल्याला? तर हे जे सर्किट आहे अच्छा, हे जे सर्किट दिलेलं आहे ते इथं कॉपी करून घेतो मी. नाही हो, ठीक आहे. तर ह्या सर्किटमध्ये कसं आहे? इथं R1 दिलेलं आहे, इथं R2 दिलेला आहे, इथं R3 दिलेला आहे आणि इथं VTH दिलेला आहे. VL दिलेला आहे. हा ओपन ठेवायचा आणि इथं काय करायचं? RTH काढायची प्रोसिजर करायची आहे. मग इथं बघा हे RTH कसं होणार? तर इकडून हा करंट डायरेक्शन जाते. ही करंट गेल्यानंतर इथून बघा इथं डिवाइड होतं आहे, इथं एक डिवाइड होतं आहे. आता ह्या ठिकाणी व्होल्टेज सोर्स काय ठेवायचा आपल्याला? शॉर्ट करायचा आहे. का? तर 0 करायचा आहे. व्होल्टेज सोर्स काय करायचं आपल्याला? 0 करायचा. त्यामुळे तो काय करायला लागणार आपल्याला? शॉर्ट करावा लागणार. हा शॉर्ट कसा करायचा असतो? इथं डायरेक्ट रॉड टाकायचा आणि हे शॉर्ट केलेला आहे. आता इथं R1 आणि R2 हे काय आहेत? एकमेकाला पॅरलर आहेत. R1 आणि R2 काय आहेत? एकमेकाला पॅरलर आहेत. प्लस R3 काय आहे? सिरीजमध्ये आहे. म्हणजे हे काय झालं? RTH इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स झाला.
प्रॉब्लेम जेव्हा घेईन त्यावेळी तुम्हाला क्लिअर होईल त्यातलं, पण आता हे समजून घ्या सगळं. त्यानंतर आता VTH काढणार आहे आपण. VTH काढताना सुद्धा हीच डायग्रॅम अप्लाय करायची आहे. फक्त ह्या ठिकाणी VTH काढताना आता कसं करायचं, तर हे बघा इथं कोणती नोडल अनालिसिस किंवा मेश अनालिसिस काही वापरू शकता तुम्ही. शक्यतो नोडल अनालिसिस यूज केलेलं बरं पडतं. मग इथं V आहे, सपोज हा I1 आहे, हा I2 आहे. I3 हा घेऊ शकत नाही तर का, तर I3 बरोबर घेतलं तरी 0 आहे, कारण की इकडचं सर्किट ओपन आहे. म्हणजेच काय येणार, I1 = I2 येईल, बरोबर का. मग I1 काय येईल इथं, I1 बरोबर इथं V1 घेतलं तर V - V1 अपॉन R1 येईल = V - VTH अपॉन R2 येईल. ह्या जर गोष्टी काढल्या तर तुम्हाला काय मिळेल, VTH मिळेल. ह्या गोष्टी काढल्यानंतर तुम्हाला VTH मिळेल. आणि VTH काढल्यानंतर जे इक्विव्हॅलंट सर्किट आहे आपलं, इक्विव्हॅलंट सर्किट म्हणजे काय आहे, हे VTH, हे RTH आणि हे काय असणार आहे RL आणि हा IL. ह्याच्यावरून तुम्हाला IL सुद्धा कॅल्क्युलेट केला जाऊ शकतो. तर हे असं आपलं थेवेनिन्स थेरम आहे. प्रॉब्लेम घेतल्यानंतर तुम्हाला जास्त कळेल. नेक्स्ट लेक्चरला आपण ह्याच्यावर प्रॉब्लेम घेऊ. आज इथं थांबतोय. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.